चंद्रपुर में पहली बार विभागीय क्रीड़ा स्पर्धा का आयोजन होने जा रहा है, जिसमें 9 आदिवासी विकास प्रकल्पों का सहभाग होगा। इन प्रकल्पों में नागपुर, चंद्रपुर, वर्धा, गढ़चिरौली, भामरागढ़, अहेरी आदि का समावेश है। तो आइए जानते हैं इसके संदर्भ में एकात्मिक आदिवासी विकास विभाग चंद्रपुर के प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार ने क्या जानकारी दी। आदिवासी विकास विभाग नागपुर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपुर की ओर से नागपुर विभाग के आदिवासी विद्यार्थियों के लिए 13 से 15 दिसंबर 2025 के दरमियान जिला क्रीड़ा संकुल में पहली बार विभागीय क्रीड़ा स्पर्धा तथा विभागीय विज्ञान प्रदर्शनी का आयोजन किया गया है, जिसमें नागपुर, चंद्रपुर, वर्धा, गढ़चिरौली, भामरागढ़, अहेरी, देवरी, भंडारा और चिमूर के 9 प्रकल्प के लगभग 3500 आदिवासी विद्यार्थी सहभागी होंगे और अपने कला गुणों का प्रस्तुतिकरण करेंगे। अपर आयुक्त आदिवासी विकास आशीष सिंह के मार्गदर्शन में और जिलाधिकारी विनय गौड़ा के सहयोग से यह उपक्रम लिया जा रहा है। इस स्पर्धा में कबड्डी, खो खो, वॉलीबॉल, हैंडबॉल जैसे सांघिक खेलों के साथ 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 100 मीटर और 5 मीटर दौड़, रिले, गोला फेंक, थाली फेंक, लंबी कूद, ऊंची कूद ऐसे एथलेटिक्स स्पर्धाओं का समावेश है। विद्यार्थियों के साथ प्रकल्प के खेल समन्वयक, शिक्षक, संघ व्यवस्थापक कुल मिलाकर 300 कर्मचारी उपस्थित रहेंगे। विद्यार्थियों के लिए निवास तथा भोजन की उत्तम व्यवस्था की गई है और प्रकल्प निहाय निवास केंद्र की नियुक्ति भी की गई है। प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनी में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले विद्यार्थियों को विभागीय स्तर पर अपने प्रतिकृति सादर करने के लिए विशेष मंच उपलब्ध करके दिया जाएगा। तो आइए सुनते हैं इस आयोजन के संदर्भ में एकात्मिक आदिवासी विकास विभाग चंद्रपुर के प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार ने क्या जानकारी दी। आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत अपर आयुक्त कार्यालय नागपूर द्वारा आयोजित आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा या चंद्रपूर येथे जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे। यामध्ये नागपूर विभागाचे 9 अंतर्गत येणारे 9 प्रकल्प कार्यालयाचे जवळपास 3500 विद्यार्थी या क्रीडा संमेलनात सहभागी होत आहेत। त्याबरोबर त्यांचे क्रीडा शिक्षक आणि त्यांचे मार्गदर्शक सुद्धा यामध्ये सहभागी होत आहेत। प्रथमतः आमच्या माननीय अपर आयुक्त आयुषी सिंग मॅडम यांच्या मोठी विज्ञान प्रदर्शनी आयोजित करत आहेत। त्या विज्ञान प्रदर्शनीचं उद्घाटन सुद्धा ज्या दिवशी आमचं विभागीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे त्याच वेळेस होणार आहे। या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा केलेली आहे। क्रीडा स्पर्धा ह्या दिवसभर चालणार आहे। याच्यामध्ये ॲथलेटिक्सचे सगळे सामने हे जवळपास सकाळी 5:30 वाजता आम्ही सुरू करणार आहोत। संध्याकाळी 6, 7, 8 वाजेपर्यंतही आणि फ्लड लाईटची व्यवस्था क्रीडांगणावर असल्यामुळे बरेच सामने आमचे रात्रीला सुद्धा निघणार आहे। त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी उद्घाटन संपन्न झाल्यानंतर सायंकाळी आम्ही या चंद्रपूर जिल्ह्याचे धरतीपुत्र वीर बाबूरावजी शेळमाके यांच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी सेना सहभागी होती ती जंगोम सेना, तिचं नाव होतं, त्या जंगोम सेनेवर आधारित जंगोम ह्या महानाट्याचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांना व्हावा याकरिता हे महानाट्य आम्ही आयोजित केलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्व क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर सायंकाळी सर्व प्रकल्प कार्यालयांना 2-2 सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचा तो सोहळा सुद्धा आमचा दिनांक 14 तारखेला आयोजित केलेला आहे सायंकाळी। त्यामध्ये मुख्यत्वे पद्मश्री परशुरामजी खुणे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। त्यानंतर तिसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम राहणार आहे। म्हणजे 3 दिवसात सगळ्या झालेल्या स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा बक्षीस समारंभ कार्यक्रम हा दिनांक 15 तारखेला सायंकाळी 6 वाजता होणार आहे। त्यानंतर सर्व विद्यार्थी हे दिनांक 16 तारखेला सकाळी 7:30 वाजता पोटभर नाश्ता करून हे आपापल्या प्रकल्पाच्या दिशेने, आपापल्या जिल्ह्याच्या दिशेने, आपापल्या शाळेच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत। हे सर्व नियोजन करत असताना विभाग स्तरावर माननीय अपर आयुक्त आयुषी सिंग मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी टीम या विद्यार्थ्यांना सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता समित्यांची एक आम्हाला मॅडमनी उपलब्ध करून दिली आहे। त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी श्री विनय गौडा सर यांच्या सहकार्यामुळेच या सर्व क्रीडा स्पर्धा आम्ही संपन्न करत आहे। यामध्ये पोलीस विभाग,
त्यानंतर आरोग्य विभाग, त्याचप्रमाणे महानगरपालिका, त्याचप्रमाणे मी विशेष इथे नाव घेईल क्रीडा विभागाचे श्री फुंडसाहेब क्रीडा अधिकारी, त्याचप्रमाणे दीक्षाभूमी म्हणजे आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य यांनी सुद्धा या कार्यक्रमात आम्हाला मोठा सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा मी आभारी आहे आणि त्यांच्याच या सहकार्यामुळे आम्ही एक चांगला मोठा कार्यक्रम या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आयोजित करत आहे. सर्वांना माझी नम्र विनंती राहील की आपण सुद्धा या आमच्या होणाऱ्या क्रीडा स्पर्धा आणि इतर कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आमच्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवावं. धन्यवाद. TTV के लिए वैभव वारकर की रिपोर्ट.